पहा आता स्टँडर्ड 7चं आपलं न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम याचं लेक्चर 2 आहे. यामध्ये जे पहिला प्रश्न दिला आहे तो आहे डिफाईन ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन. आता ॲटोट्रॉफिक म्हणजे काय? स्वतःचं अन्न स्वतः तयार करणे, बरोबर आहे का? आणि त्यावरच स्वतःचे न्यूट्रियंट्स ऑब्टेन करणे, त्याला आपण ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन म्हणू. मग आता हे जे स्वयंपोषी असं आपण वनस्पतींना म्हणतो, तर ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशनला कसं डिफाईन करता येईल? तर पहा, ऑर्गॅनिझम प्रोड्यूस देअर ओन फूड अँड नरिश देमसेल्स, दिस इज कॉल्ड ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन. म्हणजे जे सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, है ना, जे स्वतःचं फूड आहे ते स्वतः तयार करतात, अँड नरिश देमसेल्स, आणि स्वतःचं पोषण स्वतः करतात, तर त्यांच्यामध्ये असणारं हा न्यूट्रिशनचा प्रकार त्याला आपण ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन म्हणत असतो. आणि हे जे ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन आहे आपल्याला वनस्पतीमध्ये म्हणजे प्लांट्समध्ये दिसून येतं, आणि म्हणून प्लांट्सला आपण प्रोड्युसर म्हणतो. काय म्हणतो? प्रोड्युसर. दुसरा प्रश्न आहे डिफाईन हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन. तर परपोषी पोषण असं त्याला म्हणू आपण. तर ते कोणते आहेत? तर पहा, सम ऑर्गॅनिझम डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम, प्लांट्स ऑर ॲनिमल्स फॉर देअर फूड, दिस इज कॉल्ड हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन. म्हणजे जे सजीव अन्नासाठी दुसऱ्या सजीवावर डिपेंड आहे, मग ते प्लांट्सवर डिपेंड असेल किंवा ॲनिमल्सवर, है ना, वनस्पती किंवा प्राणी याच्यावर जर अवलंबून आपण असू, तर त्या ऑर्गॅनिझमच्या न्यूट्रिशनला काय म्हणायचं? हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन. तिसरा प्रश्न आहे हाऊ प्लांट फूड इज फोटोसिंथेसाइज. मग आता प्लांटमध्ये फूड कसं तयार होत असतं, हे की नाही? सो तुम्हाला माहीत आहे की फोटोसिंथेसिस प्रोसेसद्वारे वनस्पती अन्न तयार करत असतात, हे आपण या अगोदर पाहिलेलं आहे. तर ॲक्च्युअल होतं काय त्या प्रोसेस दरम्यान? तर पहा, प्लांट्स कन्वर्ट लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी अँड स्टोअर इट इन द फॉर्म ऑफ फूड. म्हणजे जे वनस्पती आहे ही सूर्यामध्ये कोणती एनर्जी असते? लाईट एनर्जी, त्याला फोटोन एनर्जी सुद्धा म्हणतो आपण, आणि त्याचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये करणे. केमिकल एनर्जी म्हणजे काय? फूड. तर हे सर्व फोटोसिंथेसिसद्वारे होतं. राईट फंक्शन ऑफ रूट्स. आता तसं तर रूटचे बरेच फंक्शन आहे, पण इथं तुम्हाला स्पेशली प्रश्न विचारला की फोटोसिंथेसिस या प्रोसेसमध्ये वनस्पतींच्या मुळाचं कार्य काय आहे. तुम्हाला माहिती आहे, मुळं जे जमिनीतलं पाणी शोषतात, वनस्पतीला आधार देतात, बरोबर? तर पहा, वॉटर, मिनरल्स अँड सॉल्ट आर ॲब्झॉर्ब बाय रूट्स फ्रॉम सॉईल. म्हणजे जमिनीतून पाणी, वॉटर, बरोबर. मिनरल्स म्हणजे काय? खनिजे. आणि सॉल्ट म्हणजे काय? क्षार, बरोबर. तर हे शोषून वनस्पतीला देण्याचं काम कोण करत असतं? रूट्स करत असतं. पाचवा प्रश्न आहे राईट फंक्शन ऑफ स्टेम. म्हणजे वनस्पतीचं जे खोड असतं त्याचं कार्य काय आहे फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये? तर पहा, स्टीम ट्रान्सपोर्ट वॉटर, मिनरल्स अँड सॉल्ट अप टू द लीव्स. म्हणजे स्टीमचं काम. आता मला सांगा, रूट्सनं काय केलं होतं? वॉटर, मिनरल, सॉल्ट्सला ॲब्झॉर्ब केलं. ते कोणाला देतं? ते स्टेमला, म्हणजे वनस्पतीच्या खोडाकडे जातं, झायलम आणि फ्लोएम थ्रू. ते कंडक्टिंग टिश्यू आपण पुढे अभ्यासणार आहोत. आणि तिथून हे जे सर्व आहे वॉटर, मिनरल, सॉल्ट, हे कुठपर्यंत न्यावं लागतं? वनस्पतीच्या पानापर्यंत, लीफपर्यंत. कारण तुम्हाला माहीत आहे की फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस आहे ही कुठं होते? वनस्पतीच्या पानामध्ये होते, लीफमध्ये होते. आणि म्हणून लीफपर्यंत वॉटर, मिनरल्स आणि सॉल्ट, तर याला कॅरी करण्याचं काम अगोदर रूट्स करतो, त्यानंतर स्टेम करतो. सहावा प्रश्न आहे व्हॉट इज स्टोमॅटा. स्टोमॅटा काय आहे? तर मायक्रोस्कोपिक ओपनिंग ऑफ लीफ. म्हणजे जे वनस्पतीचं पान असतं, पानावर जे सूक्ष्म लहान लहान छिद्र असतात, जे आपल्याला डोळ्याने दिसतात का? नाही, त्याला सूक्ष्मदर्शकांना पाहावं लागतं. तर त्या लहान लहान छिद्रांना काय म्हणायचं? स्टोमॅटा. आता या स्टोमॅटामधून कार्बन डायऑक्साईड सुद्धा एंट्री करतो. काही प्रमाणात जे पाणी असतं ना त्याची वाफ होऊन सुद्धा
इव्हॅपोरेशन होऊन पाण्याचा लॉस होत असतो. तर पुढचा प्रश्न त्याच्यावरच आहे. व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्टोमॅटा? स्टोमॅटाचं फंक्शन काय आहे? थ्रो स्टोमॅटा प्लांट टेक्स CO2 फ्रॉम एअर. आता आपल्याला माहिती आहे की फोटोसिंथेसिससाठी हवेतला कोणता घटक लागतो? कार्बन डायऑक्साईड. हवेमध्ये 78% नायट्रोजन आहे, 78% नायट्रोजन, 21% ऑक्सिजन आहे ना. 78% नायट्रोजन आहे, 21% ऑक्सिजन आहे आणि 0.03% हवेमध्ये असतो कार्बन डायऑक्साईड. मग हे कार्बन डायऑक्साईड प्लांटमध्ये घेण्याचं काम हे लीफ करत असतात. पण हे CO2 कशा थ्रू एंट्री करतो? स्टोमॅटा थ्रू. स्टोमॅटा थ्रू ते लीफमध्ये एंटर करतो. 8वा प्रश्न आहे, इन विच पार्ट ऑफ द लीफ क्लोरोफिल इज प्रेझेंट? मग वनस्पतीच्या कोणत्या भागामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट आहे? क्लोरोफिल हे एक रंगद्रव्य आहे. त्याचं काम आहे लाईट एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये करणे. हे कुठं असतं? ते असतं क्लोरोप्लास्टमध्ये. कुठं असतं? क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट म्हणजे हरितद्रव्य. त्यानंतर आहे राईट फंक्शन ऑफ क्लोरोफिल पिगमेंट. मग आता क्लोरोफिल पिगमेंटचं कार्य काय आहे? ॲब्झॉर्ब सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश शोषून घेणे. कारण फोटोसिंथेसिससाठी काय लागतं? सनलाईट, फोटोन एनर्जी लागते. कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इनटू फूड. आणि क्लोरोफिल काय करायला की हवेतला CO2 जे स्टोमॅटामधून पानामध्ये आला आणि वनस्पतींच्या मुळांनी दिलेलं पाणी ते कुठपर्यंत गेलं? लीफपर्यंत. तर त्याचं रूपांतर फूडमध्ये करण्याचं काम हे क्लोरोफिल करतो आणि गिव्ह ऑक्सिजन. आपल्याला माहिती आहे फोटोसिंथेसिसमध्ये एक वायू बाहेर पडतो. फक्त अन्नच तयार होतं का? ग्लुकोज तो तयार होतोच, पण फोटोसिंथेसिसमध्ये जगण्यासाठी है ना आणि ज्वलनासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन तर त्याची निर्मितीमध्ये सुद्धा क्लोरोफिलचा सहभाग आहे. 10वा प्रश्न आहे, बिसाइड लीफ विच पार्ट ऑफ द प्लांट कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस? आता काल मी तुम्हाला सांगितलं होतं की बनाना, बरोबर आहे ना. तर जे केळीचं झाड आहे त्याचं खोड सुद्धा कसं असतं? हिरवं. कारण त्याच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असतो आणि ते सुद्धा फोटोसिंथेसिसचं काम करतं. आणि म्हणून एखाद्या वनस्पतीचं जे स्टीम आहे, स्टेम जर ग्रीन असेल तर ग्रीन स्टीम सुद्धा फोटोसिंथेसिस करू शकतो. त्यानंतर 11वा प्रश्न आहे, विच आर 2 मेन पार्ट्स ऑफ द ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ प्लांट्स? आता प्लांटची जी ट्रान्सपोर्टिंग सिस्टीम आहे ना त्याला कंडक्टिंग टिश्यू म्हणतात. हे कंडक्टिंग टिश्यू 2 टाईपचे आहे. पहिला आहे झायलम आणि दुसरा आहे फ्लोएम. ओके, सो 2 ट्रान्सपोर्ट सिस्टीम प्लांट्समध्ये असतात. पहिला आहे झायलम, दुसरा आहे फ्लोएम. राईट फंक्शन ऑफ झायलम. आता झायलमचं काम काय आहे? ट्रान्सपोर्ट मिनरल्स अँड वॉटर्स फ्रॉम रूट टू ऑल एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट्स. म्हणजे मला सांगा, जमिनीमध्ये वनस्पतींची मुळे काय शोषतात? वॉटर, मिनरल, सॉल्ट शोषतात ना. तर हे वॉटर, मिनरल जे आहे, जे काही मुळांनी शोषून घेतलं हे वनस्पतीच्या अदर पार्ट्सपर्यंत स्पेशली लीफपर्यंत पोहोचवण्याचं काम हे कोणते टिश्यू करतात? झायलम. कोण करतात? झायलम. आणि शेवटचा प्रश्न आहे, राईट फंक्शन ऑफ फ्लोएम. आणि फ्लोएमचं काम काय आहे मग? तर फ्लोएम हा सुद्धा एक दुसरा कंडक्टिंग टिश्यू आहे. तर त्याचं फंक्शन आहे पहा, ट्रान्सपोर्ट फूड ऑर ग्लुकोज फ्रॉम लीव्स टू अदर पार्ट्स ऑफ द प्लांट. आता मला सांगा, वनस्पतीमध्ये जे अन्न तयार होतं फोटोसिंथेसिसमध्ये हे कुठं तयार होतं? लीफ, पानामध्ये तयार होतं. पण ते तिथं साठून राहतं का? नाही. तयार झालेलं अन्न हे वनस्पतीच्या दुसऱ्या भागाकडं म्हणजे स्टोरिंग ऑर्गनकडे नेण्याचं काम हे कोण करतो? फ्लोएम. आणि म्हणून वनस्पतीमधलं फूड म्हणा किंवा ग्लुकोज म्हणा हे लीफकडून अदर पार्टकडे नेण्याचं काम फ्लोएम करत असतं. अशा पद्धतीनं ही माहिती आपण इथं अभ्यासली.